याची जाणीव पाहिजे. ती जाणीव म्हणजे माझी जात, माझं कुळ, माझा व्यवहार या सगळ्या गोष्टी हरपून गेल्या. जाता जाता एक महत्वाचा गाभा सांगून जातो. ज्ञानोबारायांनी स्वतःला जी गोपी म्हणून कल्पिलेली आहे ना, ती या सगळ्या गोपींमधली एक सर्वोत्तम गोपी आहे. मोठ्या माणसांच्या कल्पना सुद्धा मोठ्या असतात. ज्याच्या कल्पना मोठ्या असतात ना, तीच माणसं मोठी असतात. विठ्ठला विठ्ठला. स्वामीजींच्या जीवनातला एक किस्सा आहे. स्वामी विवेकानंद अमेरिकेला गेले आणि त्या दिवशी त्यांनी राजा हरिश्चंद्र या विषयावर व्याख्यान दिलं. त्यांचं व्याख्यान आटोपल्यावर काही नन्स त्यांना भेटायला आल्या. स्वामीजी, एक शंका आहे आम्हाला. म्हणजे काय? अहो, स्वप्नामध्ये राज्य दान केलेल्यानंतर वास्तवात ते सुपूर्त करणारा माणूस असू शकतो का? स्वामीजी म्हणाले, इतिहासाला प्रमाण देण्याकरता, इतिहासाला सिद्ध करण्यासाठी शब्दाशिवाय दुसरं प्रमाण नाही. आणि तुम्ही शब्द प्रमाण मानायला तयार नसाल तर दुसरा इलाज नाही. ती नन म्हणाली, आम्हालाही कल्पना वाटते की स्वप्नात एखादं वचन द्यावं आणि वास्तवात ते पुरं कुणीतरी करावं. स्वामींनी त्याला इतकं छान उत्तर दिलं, हरकत नाही. स्वप्नात राज्य देतो आणि प्रत्यक्षात ते सुपूर्द करतो, ही जर कल्पना आहे असं तुमचं म्हणणं असेल तर एवढ्या मोठ्या कल्पना पण भारतीयांनाच सुचल्या. तुम्ही तुमची माणसं असा विचार देखील करू शकली नाहीत की असं कोणी असू शकतं. मला सांगायचं, हे मोठी माणसं त्यांच्या मोठ्या कल्पनांवरून मोठी ठरत असतात. तिने स्वतःबद्दल कल्पना करताना 4 प्रकारच्या कल्पना केल्या. एक, ती स्वतः घरंदाज आहे, कुलवान आहे. दुसरी गोष्ट, ती सगळ्यांची लाडकी आहे. तिसरी गोष्ट, ती श्रीमंत आहे. आणि चौथी गोष्ट, ती ज्ञानी पण आहे. ती कुलवान आहे कशावरून? ती म्हणते ना, याती कुळ माझं हरपून गेलं. हरपून जाण्यासाठी असायला हवं होतं ना, म्हणजेच ती कुलवान आहे. ती सगळ्यांची लाडकी आहे कशावरून? कारण तिला वेळोवेळा सगळे शिकवायला येतात. वेळोवेळा शिकवायला त्यालाच जातो जो सगळ्यांचा लाडका आहे. ती श्रीमंत आहे कशावरून म्हणता? ती म्हणते भोग भोगण्यात मला रस नाही, म्हणजे ते तिला प्राप्त असावेत इतकी ती श्रीमंत आहे. आणि ती ज्ञानी आहे, कारण ती म्हणते जीवशिवाच्या ऐक्याचा बोध मला झाला, मी वेगळी होऊ शकत नाही. चौथ्या चरणावरून ती ज्ञानी आहे. आता कुठेही जय विठ्ठल केलं तरी हरकत नाही. विठ्ठला. ती म्हणते काय, मला सगळ्या गोष्टीचा विसर पडला. या ती कुळ माझे हरपून गेले, हरपते गेले. मला जात आणि कुळ आठवत नाही. आता जात म्हणजे एक लक्षात घ्या, जात हरपावी पण जात मिळवावी पण. इथं शरीराची जात काही उपयोगाची नाही, ती नसावी ही. यातायाती धर्म नाही विष्णुदासा. पण असं असलं तरी तुगा म्हणे येथे पायी जे जातीचे. जात नसावी. आणि मी म्हणतो, आपण जी मानतो ती जात तरी खरी आपली जात आहे का? जात या बाहेर. आता जे आहे ज्याच्या आत ती त्याची जात, कधीच नाही जात. विठ्ठला. लोक म्हणतात आमच्या जातीची अख्खी माणसं आली होती. अरे येड्या, एवढी माणसं एका जातीची असतील कशी? हिंदू आगरी, हिंदू कुणबी, हिंदू मराठा 96-92. विठ्ठला. अरे बाबा, इथे बाप आणि मुलगा पण एका जातीचा नसतो. हिरण्यकश्यप आणि प्रल्हाद काय एका जातीचे आहेत का? इथं आईची मुलाची जात सुद्धा एक नाही. भरत आणि कैकेयी एका जातीचे. इथं भावाची जात सुद्धा एक नसते. रावण बिभीषण सारखा आहे. जे ज्याच्या आत आहे, जी ज्याची वृत्ती आहे ती आपली जात. आपली जात काय तहसीलदाराला माहितीये का? आपली जात आपल्यालाच माहिती, आपण कुठल्या जातीची आहोत. आपली वृत्ती हीच आपली जात आहे, तीच आपली कॅटेगरी आहे. आणि बसलेला प्रत्येक माणूस वेगळ्या जातीचा असतो. त्या विचारांवरून त्याची ओळख ठरेल. मी उदाहरण देत असतो. काचेचा ग्लास असतो, काचेचा. तेव्हा काय काच करता आमच्या मागे?
त्या काचेच्या ग्लासात पाणी ओतलं तर लोक त्याला कशाचा मानतात? पाण्याचा. ग्लास कशाचा आहे? काचे. हे पाणीदार उत्तर झालं. विठ्ठला, ग्लास कशाचा आहे? काचेचा. दूध ओतलं तर दुधाचा, विष ओतलं तर विषाचा, अमृत ओतलं अमृताचा, चहा ओतला चहाचा. त्यामुळे महाराज नका रविवारचा एवढा पंचनामा करू आमच्या. खरंच सांगा, ग्लास कशाचा आहे? काचेचा. ग्लास काचेचा आहे, मग एवढी नावं का? एकच कारण, जे त्या ग्लासच्या आत आहे त्यावरून त्या ग्लासचा क्लास ठरतो. विठ्ठला, आपली जात तहसीलदाराला माहिती नाही, पण तरी त्याच्या जातीचा दाखला, तो जातीचा दाखला नसतो, तो जातीचा दाखवला. विठ्ठला, ती जात इथे नकोय, इथे जात पाहिजे, तो त्या रुचीचा पाहिजे. तरसतात माणसं माझी जातीचे मज भेटो कोणी, आवडीचा भेटावा बस. ती गोपी म्हणते की सामान्य जातीप्रमाणे माझा व्यवहार होत नाहीये, कारण जातीची मला आठवण नाही. कुळाचार माझ्याकडून पाळला जात नाही, कारण मी कोणत्या कुळाची आहे मला काही आठवत नाही. आणि हा सगळा भेदाचा विचार संपतो ना महाराज. कारण जात आणि कुळ देहाला अनुलक्षून असतात. जात कशाला आहे? देहाला. कुळ कशाला आहे? देहाला. आणि भजनाला लागल्यानंतर देहच बाजूला पडतो. माझी या देहाची मज नाही चाड, देह सुटला ना तो. किंबहुना देह सुटत नाही तोपर्यंत भजन अपूर्ण. देवाची या चाडी आळवावी देवा, देवाची या चाडी आळवावी देवा, देवाची या चाडी आळवावी देवा, देवाची या चाडी आळवावी देवा. देह भावा काढूया, देह भावा काढूया. हा याचा कोळसा तो त्याचा कोळसा, ही याची रात ती त्याची रात. का खैर चंदन काष्टे हे विवंचना तवची गटे, जव अग्निमुखी अवचटे आली नाही. सगळ्या गोष्टी मागे संपल्या. मला जात आठवत नाही, कुळ आठवत नाही. अजून सोपं सांगू का? या सगळ्या गोष्टी तिच्या कृष्ण रूप झाल्या. एकच जात कृष्ण प्रेम, एकच कुळ कृष्ण नाम, बाकी तिला काही माहिती नाही. बर, या सगळ्या गोष्टी हरपून जाण्याचं कारण पण समजून घेतलं पाहिजे. कारण जात कुळ वर्ण या सगळ्या गोष्टी बेवड्याला पण आठवत नाहीत ना. एकच ग्लास सगळ्यांना चालतो ना. विठ्ठला, उद्या बेवडा पण म्हणेल या तिकोळ माझे, चालतो ना महाराज. तंबाखू खाणाराला चुना कोणाकडचाही चालतो, साहेब चपराशाकडून पण मागतो. आहे ना मोठी गंमत. मला हे कळत नाही, ही व्यसन करणारी एकच सामान का जवळ ठेवतात? तंबाखू आहे तर चुना नाही, विडी आहे तर काडी नाही, सिगारेट आहे तर लायटर नाही. कोणी उद्योग सांगितले? सहकार खातो उभं राहावं म्हणून असेल कदाचित. कारण त्या सगळ्या त्याशिवाय आनंद नसतो. म्हणून खर्च झाला तरी पिणाऱ्याला बरोबर नेतात. ग्लास आपटायला तरी कामा येतो. विठ्ठला, या सगळ्या गोष्टींचा विचार करू जातात, या सगळ्या गोष्टीचं भान ठेवतात. जात कुळ हरपण्याचं कारण पण समजून घेतलं पाहिजे. कारण या भुलायला कारण विषय सुद्धा असू शकतात. विषय ओढी भुलली जीव, विषयाचरण करणारा, विषयासक्त झालेला, त्याला सुद्धा जात कुळ नाही आठवत. ती म्हणते माझ्या या भुलीचं कारण समजून घ्या. श्रीरंगा वाचून आणून येणे, त्या श्रीरंगा व्यतिरिक्त मला काहीच माहिती नाही, म्हणून हे पण माहिती नाही. देवाची एवढी नावं होती तर ती गोपी श्रीरंग हेच नाव का वापरते? थोडासा विचार करावा लागेल. श्री म्हणजे लक्ष्मी आणि रंग म्हणजे रंगणी. ती लक्ष्मी ज्याच्या रंगामध्ये रंगली तो कोण? श्रीरंग. मग हेच नाव त्या गोपीला का आठवलं? ती म्हणते की अशी मी पहिलीच आहे असं नाही,
या कॅप्टनशिपचं किंवा या गेमचं ओपनिंग पहिलं लक्ष्मीने केलंय. या ती कुळ माझे गेली हार कोणी, ती सगळ्या गोष्टी विसरली आणि त्या श्रीरंगाच्या रंगामध्ये रंगली. म्हणजे ती ज्याच्या रंगात रंगली, माझं पण तिच्या सारखंच झालंय. श्रीरंगा वाचूनी अनुनेनी. दुसरी बाजू आहे, या सगळ्या गोष्टी सोडायचे टाकायचे म्हणून नाही टाकल्या, कारण तथाकथित क्रांतिकारी आपल्या पूर्वजांना मूर्ख लेखत चालत राहतो. त्याला निर्माण काही करायचं नाही, सगळे मूर्ख कसे आहेत हे सिद्ध करायचं असतं. आणि साधू जेव्हा समाजात क्रांती करतो तेव्हा त्याला एक ध्येयवाद असतो, तिथपर्यंत न्यायचं आहे. मग तिथे नेताना 2-4 ब्रेकर उडवले तरी हरकत नाही. आणि कळवा मुंब्रा रोडवर दुसरं करणार तरी काय. विठाला या रोडला जर नाव नसेल तर माझ्यातर्फे नाव देऊन टाका, स्पीड ब्रेकर रोड. विठाला त्यांना परंपरा उद्ध्वस्त करायच्या नाही, पण भगवंतापर्यंत पोहोचताना थोडीफार ऍडजस्टमेंट करावी लागली तर त्याला इलाज नाही. त्या गोष्टी सुटतात मागे. थोडस महाभारतात जाऊन लगेच भारतात परत येऊ. धनुर्विद्या प्रदान केल्यानंतर परीक्षेकरता सगळ्यांना उभे केले. झाडावर एक पक्षी टांगला. आचार्यांनी प्रत्येकाच्या हातात धनुष्यबाण द्यायचं ठरवून सांगितलं. त्या पक्षाचा डावा डोळा फोडायचा आहे. पहिलं युधिष्ठिराच्या हातात धनुष्य पकडलं, बाण जोडला, प्रत्यंच्यावर ताणली, सोडणार. गुरुजीने सांगितलं होतं मी बोलेपर्यंत नाही. 1 मिनिट थांब युधिष्ठिर, तुला काय दिसतं सांग. युधिष्ठिराने असा बाण धनुष्य ते धरलेलं. तुम्ही दिसता, कौरव दिसतात, पांडव दिसतात. ते म्हणते या मग या बॅक टू पॅव्हिलियन. मग दुर्योधनाच्या हातात धनुष्य दिलं, बाण दिला. तुला काय दिसतं. तो तुम्हाला भीम दिसतो. याला साधारण कदा भीमच दिसायचं. त्याला सांगितलं तू ये मागे. एक 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 हे कीर्तन आता निष्कारण बंद करायला लागेल. विठ्ठला गोपी म्हणते तुम्ही मला समजावताय, बस झालं, सोड त्या कृष्णाला.
किती शिकवाल मज वेळोवेळा, तुम्ही किती शिकवाल वेळोवेळा येऊन शिकवाल आता नाही जमायचं, पण मी त्याच्याशी रत झाली आहे. भक्ती प्रेमाचं अंकुर ते बीज एकदा अंकुरित झालं का शिकवणाऱ्यांची गर्दी वाढते. कारण प्रेम समर्पण करतं आणि हे सगळंच्या सगळं जग जर कशाला घाबरत असेल तर ते समर्पणाला. माणसं समर्पण नाही करू शकत, अर्पण करतील तर्पण करतील, दोन्ही नाही केले तर ते कर्पण पण ठरतील. विठ्ठला पितरांना केलं जातं त्याला तर्पण म्हणतात, सगळ्यातलं थोडं ठेवून थोडं दिलं जातं त्याला अर्पण म्हणतात, अख्खच्या अख्खं दिलं तर त्याला समर्पण म्हणतात, आणि द्यायच्या वेळी तिथलं उचललं तर मग त्याला कर्पण म्हणतात. त्याच्या ठिकाणी समर्पण असतं. आणि एखादी व्यक्ती जेव्हा एखाद्या कार्यात समर्पित होते ना तेव्हा लोकांच्या लेखी ती वेगळी ठरते, आणि वेगळा असतो तो पागल असतो, ही समाजाची व्याख्या आहे. वेडा आहे तो, त्याला काही कळत नाही कसं वागावं काय करावं. बाबासाहेब पुरंदरेंचं एक वाक्य आहे, या जगामध्ये वेडी माणसंच इतिहास घडवू शकतात, शहाणी माणसं फक्त त्याचा अभ्यास करू शकतात. इथं वेळ पाहिजे हो, इथं वेळ पाहिजे, वेळा पाहिजे. ती म्हणते मला काही माहिती नाही, तुम्ही शिकवायला यायचं नाही. आणि खरं सांगू, जे जग आपल्याला शिकवायला निघतं त्यांची हाल काय असतात ती पण पाहा. करोनी सायास शिकविती ही शिकवण संतांकडून आली तर ठीक आहे, यांच्या शिकवणुकीला काही अर्थ नाही. हे त्यांच्यासारखे बनत असतात. त्यांचं म्हणणं आम्ही टेन्शन मध्ये जर असू तर तुम्ही भले पेन्शन मध्ये असलात तरी टेन्शन मध्ये राहिले पाहिजे. या सगळ्या गोष्टी टिकाव्यात अशी धारणा आहे. तुकोबारायांनी तर जाहीर पंचनामा केलाय समाजाचा. संसार केला तर दोषी म्हणतील आणि टाकून दिला तर आळशी म्हणतील. बोलायला जाल तर बडबड्या म्हणतील, बोललाच नाही तर घमेंडखोर म्हणतील. खूप पैसा आला तर 2 नंबरचा असेल असं म्हणतील, अजिबातच नसला तर माणूस फुटक्या नशिबाचा आहे असं म्हणतील. सतत एखाद्या घरी जाल तर येऊन जाऊन घर बुडवलं म्हणतील, गेलाच नाही तर निष्ठूर म्हणतील. लग्न केलं माजला म्हणतील, करतच नाही नपुसक म्हणतील. मुलं नाही झाली चांडाळ म्हणतील, बरीच झाली पापाचं मूळ म्हणतील. अजून बोलू का? एखाद्याला देखणी पत्नी मिळाली तर म्हणतात काय रे तो कसा ती कशी, याला दिली कशी, आणि तो देखणा असेल काय सांगावं यानं केली कशी. विठ्ठला म्हणे आता ऐका वाटणार नाही मला माहिती आहे, तसा माझा आत्मविश्वास प्रबळ आहे. समजा वाटलंय का मुलाला मला माळ घालायची, लोक म्हणतील गावाला कळायला पाहिजे विचाराचा जीव मारला. बरं एखाद्या तरुणाला इच्छा झाली चला आता माळ घालावीच, अरे खाय पियाचे दिवस आले काय अवघस आठवली, जरा जमिनीचे पैसे मजा तर मारून घे मग बघू पुढे. बरं एखाद्या म्हाताऱ्या माणसाने ठरवलं चला आपण माळ घालायची, घालेली नाही तर काय करेल, आता का दात राहिले. मला सांगा जीवनाच्या कुठल्या वळणावर जग तुम्हाला चांगलं म्हणेल? चांगल्या चांगल्यांना जी चांगली म्हणत नाही त्यांचे सल्ले आम्हाला कुठपर्यंत तारक ठरतील. सल्ला संतांचा ऐका नाही तर सद्ग्रंथांचा ऐका. तुम्ही मला शिकवू नका, कृष्णप्रेम कमी नाही होणार. मी तया गोवळा रतली, मी त्याच्याशी रत झाली आहे. आणि देव ही अशी जागा आहे महाराज, एक तर वृत्ती तिथं लवकर रत होत नाही आणि रत झाली तर तिथून येत नाही. तुम्हाला माशी माहिती असेल, ही माशी सगळ्या प्रकारच्या वस्तूंवर बसते, चांगल्यावर बसते वाईटावर बसते घाणीवर बसते, अगदी मेजवानी गोड धोड सगळ्यावर बसते. माशी कधी हिंगळावर बसते का? हिंगळावर बसली माशी, पण एक वैशिष्ट्य आहे, माशी इंगळावर बसत नाही, विस्तवावर बसत नाही, इंगळावर बसत नाही, पण बसली तर मग उठत नाही. का? जळून खाक होते ना ती. तसं मन
पुढे लागत नाही आणि एकदा लागलं परत माघारी येत नाही. आधी एक तर जात नाही आणि गेलं मग परत येत नाही. परत आलं समजायचं गेलंच नाही. विठ्ठला मी तया गोवळा रतलीये, मी कृष्णाशी रममाण झाले, मी त्याची झाली, आता नाही, आता मागे परतावा नाही. ते म्हणते अगं समाज स्वीकारेल का? एक नियम सांगतो. कावळा आहे ना कावळा, त्यामुळे या विषयावर का वळास, पण वळावं लागतंय त्याला, कारण त्याशिवाय माझा मुद्दा वळणार नाही म्हणून थोडं वळवतो. तो कावळा आहे ना हाती लागत नाही लवकर कोणाच्या, कावळा हाती लागत नाही. पण जर एखादा कावळा एखाद्या माणसाच्या हाती लागला, माणसाचा हात जर कावळ्याला लागला आणि तो कावळा जर परत कावळ्यांमध्ये गेला, कावळे त्याला घेत नाही. विठ्ठला विठ्ठला. कावळ्याला माणसाचा हात लागला तर कावळे घेत नाही. वृत्तीला देवाचा स्पर्श झाला लोक स्वीकारतील. विठ्ठला विठ्ठला. त्याला वेगळंच राहावं लागतं. एकाएकी तुका लोकी निराळा. ते म्हणते अगं थोडस सामाजिक जीवन जग. बरं तसंही देवाने तुला काही कमी नाही केलं. सगळे वैभव दिले, सगळ्या प्रकारचं वैभव आहे, ऐश्वर्य आहे, मस्तपैकी भोगावं यथेच्छ, काय अडचण आहे. ती म्हणते अगं तुला काय वाटत असेल वाटू दे, पण मला त्यात आता रुची नाही. तिसरं चरण अष्टभोग भोगणे माते नाही काढ. अष्टभोग
याच्यात वेळोवेळा शब्द काय ते कळालं. विठ्ठला विठ्ठल. मला नाही रस त्याच्यात. हा मुद्दा जेव्हा त्या गोपीने मांडला ना, तर तिच्या समोर एखादी गरीब अशी प्रश्न करते असावी का, भोग ज्याला प्राप्त नाहीत ना त्यालाच त्याचं फार अप्रूप असतं. कारण भोग प्राप्तीने त्याचं आकर्षण संपवत असतात. उपनिषद किती छाती ठोकपणे बोललंय. जेव्हा सगळं जग ओरडत होतं की भोगाने कामना वाढते, तेव्हा उपनिषदाने गर्जना केली, तेन त्यक्तेन भुंजिथा. त्यांनीच त्यागलं ज्यांनी भोगलं. ती गवळण म्हणते, अगं तुला या सगळ्याचा अप्रूप वाटत असेल, छान पैकी राहा, मस्त पैकी भोग भोगा, अष्टभोगांचा उल्लेख आहे. सुगंधम वनिता वस्त्रम गीत तांबूल भोजनम शय्याच कुसुमंचैव अष्टभोग मुदारतम. हे 8 भोग आहे. पहिला भोग सुगंध, अत्तर. माझ्या एका मित्राने अत्तर व्यवस्था करायला घेतली. छान असावं, छान शौक असावा. आमचे एक आदरणीय आचार्य आहे चंद्रात्री गुरुजी, ते म्हणाले मी प्रवचनाला गेलो ना तर मी माझ्या पायाला पण अत्तर लावून जातो. का? नमस्कार करणाऱ्याला तेवढंच बरं वाटतं आणि सगळ्या जगाच्या सुखाचा विचार त्यांनी करावा. हो, आणि असावं. तू जर मोजे काढून आलेला असला मग अत्तर भोग आहे, पण त्याने काय आक्रित केलं माहितीये, असं सगळं मागलं. मी म्हटलं हा काय प्रकार आहे? कोणाला बोलताना सुगंध आहे, मग दात नीट घास. विठ्ठल. सुगंध हा भोग आहे. वनिता स्त्री भोग मानला. सुगंध वनिता वस्त्र, चांगली वस्त्र भोग आहे. गीत गाणं, तांबूल विडा, भोजन जेवण, शय्या अंथरूण आणि कुसुम फुल, या सगळ्या भोगात मला रुची नाही. कारण त्याच्या काय झालं, आचार्य रजनीशला ओशोलायकाने विचारलं की भोग आणि त्यागाचा असा संबंध कसा लागू शकतो. त्यांनी एक उदाहरण दिलं. ज्या वेळेला सिद्धार्थाचा जन्म झाला त्या सिद्धार्थाच्या वडिलांनी, सिद्धार्थ म्हणजे गौतम बुद्ध, त्याच्या वडिलांनी काही संन्यासी साधू लोकांना विचारलं, माझ्या मुलाला साधू होऊ द्यायचं नाही, काय करायला पाहिजे? काय प्रयत्न असतात ना. आई बाप पण पोराला फार वेळ नाही पाठवत कीर्तनाला, त्याला टेन्शन असतं का हा माळकरी झाला मग यांचे वांदे होतात म्हणून. विठ्ठला म्हणे मुलाला संन्यासी होऊ दे, काय करायला पाहिजे? त्या साधू लोकांनी सांगितलं एक काम करा, त्याला अशा जागी ठेवा जिथं खूप चांगलं खाद्य आहे, संगीत आहे, सगळे भोग अनुकूल, सुंदर स्त्रिया, सगळे भोग द्या. त्या भोगात एकदा तो रमला की तो साधू व्हायचाच नाही. महाराज झालं इतकं उलट, त्याला सगळे भोग ऐन तारुण्यात लाभले आणि तो व्हायचा त्या अंदाजापेक्षा फार लवकर बिफोर टाइम संन्यासी झाला. बापाने कपाळाला हात लावलं, हे काय झालं, आपण करायला गेलो काय झालं काय? त्याने त्या संन्यासी लोकांना परत बोलावलं. म्हणे काय काय असतं, मॅच जिंकली तर कप घ्यायला कोणाला बोलवतात? कॅप्टनला. आणि मॅच हारली तर गप राहायला कोणाला बोलावतात? कॅप्टनला. गप पण त्यांनी घ्यायचा आणि गप पण त्यांनीच राहायचं. बोलावलं संन्याशाला. काय तुम्ही तर असं सांगितलं होतं की त्याला उत्तम भोग द्या, चांगला आहार द्या, सुंदर स्त्रियांमध्ये ठेवा, म्हणजे तो कधीच संन्यासी व्हायचा नाही. मला वाटलं होतं त्या अंदाजापेक्षा तो फारच लवकर संन्यस्त झाला. तो म्हणाला आम्ही आमच्यावरून अंदाज केला की या विषयात मन रमलं की ते बाहेर यायचंच नाही. पण वास्तविकता मनाची अशी नव्हती. जी वस्तू प्राप्त झाली की तिची यथार्थता कळते, नृत्य तिथून बाहेर निघते. ती म्हणते तुम्हाला ते भोग मिळाले नाहीत म्हणून उत्सुकता असेल, मला त्यात रुची नाही राहिली. एक कारण. आणि दुसरं एक कारण आहे, हे सुटण्याचा दुसरा एक मार्ग आहे. काय झालं, एक महात्म्याकडे एक जण गेला. महाराज जी सिगारेट दूर नहीं होती, क्या करूं? महाराज जी बोल रहे उसे क्यों दूर करते हो? अरे भगवान को ही ज्यादा नजदीक लाओ, वो अपने आप दूर हो जाएगी. भक्ती प्रेम गोड लिहिले गे माये म्हणून अष्टभोग भोगणे माते चाड नाही. त्या सर्वोच्च सुखाची प्राप्ती झाली. आतापर्यंत आपण एक गोष्ट नेहमी ऐकत असतो, टपल्या सोसत असतो आमच्या. तुम्ही मन विषयाकडे धावतं, मन भोगाकडे धावतं, या गोष्टी तशाच चुकीच्या आहेत.
अर्थक्रमाच्या दृष्टीने विचार केला, मन ना विषयाकडे धावत ना भोगाकडे धावत, मन धावतं उत्तम सुखाकडे. का? जर मन विषयाकडे धावतं असं मानावं तर दोन विषय एकदम आले तर माणूस एकाला चॉईस करतं ना, चूज करतं ना. दोन पैकी कुठलं तरी एक, 100 नाही तर 1000, माणूस 1000ला निवडेल. दोन्ही रुपयेच आहेत, नोटाच असल्या तरी त्यातल्या त्यात चांगलं काय ते स्वीकारेल. ग्रामपंचायतीचा जो प्रमुख असतो, प्रथम नागरिक असतो, कोण? सरपंच. देईल का राजीनामा? तो राजी होणार नाही, द्यायचं नामही काढणार नाही. विठ्ठला कदाचित म्हणूनच त्या शब्दाला राजीनामा म्हणत असावेत. तो नाही, पण मी अशी व्यवस्था करतो की सरपंच म्हणेल उद्या नाही आज राजीनामा घ्या माझा. काय करायचं? अहो हायकमांडने त्याला पत्र पाठवलं, मुख्यमंत्री पद खाली झालेलं आहे, तुम्ही जर राजीनामा सरपंच पदाचा देत असाल तर तुमची लगेच वर्णी लागेल. तो उद्या नाही आता घ्या, लगेच आलोच. म्हणजे सरपंच पदाचा त्याग होतोय का? मुख्यमंत्री पद मिळतंय ना. तसं भक्ती सुखाचा अनुभव जीवनात येतोय, त्यामुळे विषय सुख उघड वाटतो. विषय सुखाला मर्यादा आहे. आम्हाला इकॉनॉमिक्सला एक सिद्धांत शिकवला गेला, घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत. नक्की ऍडम्स होता का कोणाचा होता मला आता नेमकं आठवत नाही, कारण अर्थशास्त्र तसंही मला अजून जमलं नाही. विठ्ठल चाललंय हाय रथ जगन्नाथाचा ढकलतोय सगळेजण. अर्थशास्त्र त्यामधला तो सिद्धांत, घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत. त्यांनी एक कल्पना अशी केली, सिद्धांत असा उभा केला, ताणलेला माणूस आला, त्याला गार पाणी दिलं प्यायला ग्लासभर. ते पाणी प्यायल्यावर त्याला इतकं बरं वाटलं, त्याने दुसऱ्या ग्लासाची ऑर्डर केली, येऊ द्या. दुसरा ग्लास प्यायला, तिसरा, चौथा, 4 झाल्यावर 5व्या ग्लासाला तो नको म्हणाला. आता याचं सर्वेक्षण करा, याचं निरीक्षण करा, याचं गणन करा. काय? तो पहिला ग्लास पाण्याचा प्यायल्यानंतर दुसरा ग्लास मागतो. दुसरा मागितला याचा अर्थ पहिल्याने काय दिलंय? सुख दिलंय. बरोबर? पहिल्याने सुख दिलं नसतं तर दुसऱ्याला स्वीकारलंच नसतं. एखाद्या एरियात आम्ही जेव्हा पहिल्यांदा कीर्तनाला जातो ना, तिथल्या अनुभवावरून परत त्या परिसरात जायचं का नाही ते ठरवतो. विठ्ठला, कारण काही परिसर असा असतो की तारीख घेतलीये परिसर, आणि काही एरिया अशी असतात असं वाटतं परिसर. विठ्ठला, अवघ्या देहाचे सोनेच. मग असा भाग असतो तुमचा. तो रोह्याचा भाग खूप छान वाटला. किल्ला म्हणजे मजबूत तटबंदी. विठ्ठला, हो, असा भाग असतो एक की तिथं रमतं मन. म्हणजे मन त्याच प्रकारची दुसरी वस्तू केव्हा मागतं? पहिल्या वस्तूने अनुभव चांगला दिलेला असेल तर. मग बागायती आल्यावर जिरायती खोडायला हरकत नसते. बरं, दुसऱ्या ग्लासाने सुख दिलं, पण मला सांगा पहिला ग्लास पिताना जे सुख झालं होतं तेवढं झालं का? ते नाही. दुसऱ्या ग्लासाने सुख निश्चित दिलं, पण पहिल्या ग्लासा इतकं नव्हतं. ते दिलं पण तेवढं नाही. त्या वारंवारितेचा आलेख थोडासा असा खाली कलला, खाली वळाला तो. तिसऱ्या ग्लासाने सुख दिलं पण दुसऱ्या ग्लासा इतकं नाही. चौथ्या ग्लासाने सुख दिलं पण तिसऱ्या ग्लासा इतकं नाही. अहो, चौथा ग्लास घेऊन घेतल्यानंतर 5व्या ग्लासाबद्दल तर वृत्ती नकारात्मक बनली. ग्लास पाण्याचा होता हे लक्षात ठेवा, नाही तर माझा सिद्धांत कोसळायचा. कारण फुकटची भेटल्यावर रात्रभर सरतील असं वाटलं तुम्हाला. म्हणजे तिथली वारंवारिता, तिथला अनुभव घटत जातो. भक्ती सुखाची गोष्टच निराळी आहे. सुख घडो घडी वाढो लागे, मग राम नामी उपजे आवडा, मग राम नामी उपजे आवडी, मग राम नामी उपजे आवडी, मग राम नामी घडोघडी सुख वाढू लागे. तिथला अनुभव वाढत जातो. त्यामुळे मला आता रुची नाही. ती म्हणाली, अगं ठीक आहे, तू कृष्ण प्रेमाने युक्त आहेस,
तू त्याचा सुखद अनुभव घेतीयस, तू वेगळा काढण्याचा त्याला प्रयत्न करतीयस. ती म्हणाली, पहा, आधी मी स्वतःला त्याच्याहून वेगळी करू शकत नव्हते, पण आता गंमत सांगू, त्याला पण माझी इतकी गोडी लागली की मी आता त्याला ढकलण्याचा प्रयत्न जरी केला तरी तो असफल होईल शेवट. Vittala
तिथे ठेका टाकला नाही तर तिचा हलवा होईल. रांगत रंगणी चोरी तलोणी. देवानं ज्या बाललीला केल्या त्या गाव्या ऐकाव्या याचं कारण आहे. स्वामी विवेकानंदांनी तत्वज्ञानात असा उल्लेख केला, मनाकडून कुठलंही काम बलात्काराने करू नका. एक तर ते सहनच करत नाही, अजिबात सहन करत नाही. नाईलाजानं तुम्ही लावाल तरी ते तिथे ऍबसेंट राहील, ते जाणारच नाही. मग शरीर जाऊ द्या. आणि शरीर मन एकत्र नसणं ही आपण आपल्याशी केलेली प्रतारण आहे. आपण आपल्याला फसवणं आहे. शरीर आणि मन जर जोडीला नसतील तर मग काय करायचं? त्याच्याकडून जे करून घ्यायचंय ते त्यांना आधी का केलं पाहिजे ती लाभाची बाजू त्याला दाखवा. हे टुरिस्ट वाले असतात ना, त्यांचं ऍडव्हर्टायझिंगचं सायकोलॉजी खूप ताकदीचं असतं. इतक्या ताकदीनं जाहिरात करतात ना सगळेच लोक. जाहिरात म्हटल्यावर तिथं ती ताकद लागते. म्हणजे स्टेशनच्या जवळचा फ्लॅट विकायचा असेल ना, स्टेशन पासून चालत 2 मिनिटावर. आणि तिथले प्लॉट संपले, फ्लॅट संपले. मग आता जंगलात आहे. दगदगीपासून आणि गर्दीपासून दूर, निसर्गाच्या सानिध्यात आणि पर्वताच्या कुशीत. ऍक्च्युअली त्याचा अर्थ असा आहे का जवळ आता राहायला जागा नाही, पण ती मांडता आली पाहिजे. एकाने विचारलं, रम्य ही स्वर्गाहून लंका. हे ट्रॅव्हल वाल्यांचं ब्रीद आहे का? विठ्ठला विठ्ठला. म्हणजे लंकेला लोकांना न्यायची असतील तर सांगायला हरकत नाही, रम्य ही स्वर्गाहून लंका. म्हणजे मनाला तिथं पाठवू नका, ते जाईल अशी व्यवस्था करा. आणि मन लवकर कुठं जातं? लहान बाळाकडे सहज जातं. म्हणून ईश्वर बालरूप झाला, आम्हाला तो सोयीचा आहे म्हणून. मग त्या बाल स्वरूपाचं ध्यान करा. भगवान शिव सतीला हे सांगतात की मी भगवंताच्या बालरूपाचा उपासक आहे. ते बाल स्वरूप देवाला आवडतं. त्यामुळे भगवान कृष्णाचं ध्यान करतात प्रभू शिव. जरी भजन रामाचं करत असले तरी हस्ते क्षमाला रधी कृष्ण तत्वम जीवाग्रे भागेवर रामवंतम. हातामध्ये अक्षमाला रुद्राक्षाची माळ आहे. ध्यान कृष्णाचं आहे, नाम रामाचं आहे. कारण बाल स्वरूपाचं ध्यान भगवान श्री शिवांना आवडतं. मग त्या बाललीला आम्हाला त्याच्याशी एकरूप करवितात. त्याचे 2 बेनिफिट आहेत. बाय सायंटिफिकली मी बोलतोय तुम्हाला. एक तर भक्ती करणाऱ्याला भावमयता हवी आहे. भावमयतेची पहिली खूण म्हणजे समरसता. माणूस त्याच्याशी एकरूप होतो. आणि एकरूप व्हायला एखादी गोष्ट चांगली असते. त्या गोष्टीत माणसं स्वतःला इतकी इन्व्हॉल्व करतात की आपलं वेगळं अस्तित्व सुद्धा विसरतात. आणि ती खरी एकरूपता आहे. मी कोण आहे, मी कुठं आहे हे विसरलं जाणं म्हणजे खरं कीर्तन ऐकणं आहे. विठ्ठला विठ्ठला. आणि कृष्ण कथा ऐकताना ते होतं. आपण सगळं विसरून जातो, भान हरपून जातो. आणि महाराज खरंच आहे, याचा मी प्रत्यक्ष अनुभव घेतलाय. मी त्याचा प्रत्यक्षदर्शी आहे, साक्षी आहे. भिवंडी तालुक्यात एक पडगाव वडवली म्हणून गाव आहे, ऐकून असाल. त्या गावाला बरीच नाव आहे. खानिवली वडवली म्हणतात, तलवली वडवली म्हणतात, पडगाव वडवली म्हणतात. एक भूताली वडवली पण का म्हणतात मला अजून कळालं नाही. आता जवळपास आमचे 4 पिढ्यांचे संबंध त्या गावचे.
म्हणजे आमची काकू तिथली, आजी तिथली, पणजी तिथली, अशी ना ती त्या गावाशी. त्या गावात गेलो तो रातीचं कीर्तन होतो. यु नो रात म्हणजे जे कीर्तन जीवनाला काही उपयोगाचं ठरत नाही. रात गई बात गई विठ्ठला. पण बिचारी ठेवतात काही का असे ना, भले फॉर्मॅलिटी. रात्रीचं कीर्तन मी एक गोष्ट सांगत होतो, थोडासा सस्पेन्स होता त्या स्टोरीमध्ये आणि जस्ट एक कडेलोट होणार होता की आता पुढे काय असेल. एक गायक माईकच्या समोर उभा होता, मस्तपैकी असा इतका तन्मय झाला आणि ती सस्पेन्स मी तो नष्ट करताना एकदम सरप्राईज म्हणून ते पात्र त्या कथेत आणलं. त्या गोष्टीत पात्र आल्याबरोबर तो माईक समोर उभा होता, तो कुठे आहे ते विसरला, तो काय करतोय ते विसरला. त्या गोष्टीशी इतका समरस झाला की त्या अद्भुततेला दाद देताना पटकन त्याच्या तोंडून शब्द बाहेर पडला, चायला. खरं तर ही शिवी आहे, पण त्या दिवशी मला कळलं, हा मला बोलायला जमेल विठ्ठला. ही समरसता कथेचा परिणाम आहे. भगवान कृष्णाला बांधलं म्हटल्यावर मनाला वाईट वाटणं, हे वाटणं सुद्धा भाव माहित आहे. मेडिटेशन करता ध्यानाला शब्द रूपाला आकार मनासमोर उभा करून देतात. त्याची कृपा, त्याची अनुकंपा अनुभवणं साधी गोष्ट नाही. आता वाजलेत किती? 12:30. 12:30 वाजता पण उन्हाच्या ऐवजी थोडासा ढग दिलाय उन्हातल्याला बसायला. या अनुकंपेचं दर्शन तर होईल ना विठ्ठला. तेव्हा या प्रकाराने ती कृष्णलीला, प्रेमलीला, तिचं गायन करायचं. फक्त एकच लीला ठेवतोय कारण सूर्याची लाली वाढायला लागली, त्याच्यामुळे आपली लीला आवरली पाहिजे. एकाच्या घरी म्हणजे एकीच्या घरी जायला भगवंताने निश्चित केलं, चला आपण हिच्या घरी जाऊया. फार आपल्याला आव्हान देते ना. पेंड्याला सांगितलं घेरीचा घर नंबर, गल्ली नंबर, फोन नंबर, मोबाईल नंबर, ईमेल आयडी, वेबसाईट सगळं घे. आपल्याला हिच्याच घरी चोरीला जायचं. बरं हे चोरीला जायला निघाले, तिची दारं बंद, जाणार कसे आत. गोपाळ म्हणायला लागले, देवा हेच का तुझ्या मागे येऊन उपाशी राहावं लागतंय. भगवान म्हणाले, काळजी करू नका, आपण काहीतरी करू. आणि काय एक युक्ती आहे माझ्याकडे. मला एक असा जादूचा मंत्र येतो, तो म्हटला की बाहेरचा माणूस आत जातो, फक्त डोळे मिटा बघू. गोपाळांना पण बरं वाटलं जरा, आपण ज्याच्या मागे चाललोय तो कमी नाही. कारण डोळे मिटल्यावर भ्रुकुटी वक्र करून जो प्रलय करू शकतो संकल्पाने, त्याला बाहेरच्या आत घालायला किती त्रास आहे हो. ही विद्या मला काय येत नाही हे मला कळत नाही विठ्ठला. म्हणजे सगळे बाहेरच्या आत घालता आले असते, आतमध्ये घातलं की झालं काम, गेले आतमध्ये. आणि एक लक्षात घ्या, आपण ज्याच्या मागं चालतो ना त्याला काहीतरी विशेष यावं ही अपेक्षा असतेच. पण माणसं, सामान्य माणसं विशेषाच्या मागे जातात, हे सामान्याचं विशेष असतं. पण विशेषाने हे ध्यानात घ्यावं, सामान्य माणसं मागे आली हे विशेषाचं सामान्यच असतं विठ्ठला. सामान्य म्हणजे सामान्यापुरतेच तर राहतात हो. ही मोठी अडचण राहते तिथे. आळंदीमध्ये माझा अनुभव फार गाढ आहे. जेव्हा जायला निघतो कुठेतरी कीर्तन असतं, धावपळ करत पळायचं असतं. आपल्या मागे महाराज 4-5 माणसं असतात त्यावेळेला मागं आपल्या बरोबर पिशवी घेऊन वगैरे. आणि आता आळंदीतून चालताना वक्ते फिरत असतात आणि वक्ता सर्वत्र फिरतो, त्यामुळे कुठल्या वक्ताला भेटले